नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण शिकतो हे आपली माय मराठी आणि माय मराठीमध्ये आपण शिकतो हे मराठी व्याकरण. आणि मराठी व्याकरणामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की प्रयोग हे चॅप्टर परीक्षेच्या दृष्टीनं कसं महत्वाचं आहे. आणि खरोखर आहे, जो विद्यार्थी व्याकरणाचा अभ्यास करतो त्याला माहित आहे समास, वाक्य पृथक्करण, शब्दसिद्धी, प्रयोग, संधी, शब्दाच्या जाती हे जसे महत्वाचे आहेत तशाच प्रकारे प्रयोग फार महत्वाचा आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न मित्र प्रयोगावर आलेला आपल्याला बघायला भेटतो. म्हणून प्रयोगाचा हा प्रश्न चुकला नाही पाहिजे यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागेल. मधात स्किप करू नका मित्रो, अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर बघूया आपण मित्रो या ठिकाणी प्रयोग. मागच्या तासिकेला आपण पाहिलं होतं पहा, प्रयोग म्हणजे काय तर प्र अधिक यूज. काय म्हटलं होतं? प्र अधिक यूज बरोबर योग. योग हा कशाचा असतो तर मित्र हो, ज्या ज्या वेळेस आपण वाक्याची रचना पाहतो त्या वेळेस आपण पाहतो की या ठिकाणी कर्ता, कर्म आणि क्रियापद अशी असते. परंतु मी तुम्हाला मागच्या वेळेसही सांगितलंय की कर्त्याचा ज्या वेळेस क्रियापदाशी संबंध येतो आणि कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग होतो, आणि कर्मानुसार जर क्रियापदात बदल होत असेल तर तो कर्मणी प्रयोग होतो, आणि कर्त्यानुसार आणि कर्मानुसार दोन्हीनुसार जर क्रियापदात बदल होत नसेल तर त्याला आपण भावे प्रयोग असं म्हणतो. म्हणून आपण म्हटलं होतं की या ठिकाणी प्रयोगाचे जे आहेत ते प्रयोगाचे प्रकार प्रामुख्यानं 3 आहेत. किती आहेत? 3 आहेत. मुख्य प्रकार आपण पाहतो या ठिकाणी कर्तरी प्रयोग, दुसरा कर्मणी प्रयोग, आणि तिसरा तो म्हणजे भावे प्रयोग. कोणता प्रयोग? भावे प्रयोग. बघा मित्रो, या ठिकाणी कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. आता हे प्रयोग आपल्याला पाहण्यासाठी त्याच्या शॉर्ट ट्रिक्स आहेत. त्या जर तुमच्या लक्षात आल्या तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. म्हणून इथं आपण सुरुवात करूया पहिल्यांदा कर्तरी प्रयोगापासून. पुढून सुरुवात करूया कर्तरी प्रयोगापासून. पाहूया आपण कर्तरी प्रयोग. आता या ठिकाणी कर्तरी प्रयोग समजून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपण त्याचं बघा प्रयोग, यामध्ये पहिला प्रयोग तो म्हणजे कर्तरी प्रयोग. कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करतो त्यावेळेस त्यामध्ये दिलेला जो मथळा किंवा शीर्षक असते ते थोडस आपण लक्षपूर्वक पाहायचंय. इथं कर्तरी या शब्दामध्ये काय दिसते तुम्हाला तर बघा, इथेच आपल्याला कर्ता दिसतो. काय दिसतो? कर्ता दिसतो. म्हणजेच या ठिकाणी वाक्यामध्ये येताना क्रियापदावर तो आपली अंमलबजावणी करतो. अंमलबजावणी करतो म्हणजे दर्शवतो की मी जसा बदललो तसा तुला बदलावं लागेल. म्हणजेच याला आपण दुसऱ्या भाषे म्हणजे म्हणतो धातू रूपेश. काय म्हणतो? धातू रूपेश. आता धातू रूपेश म्हणजे काय तर आपण पाहिलेलं आहे. क्रियापद कशाला म्हटलं? आपण क्रियापद म्हटलं वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. म्हणजेच वाक्यात जर क्रियावाचक शब्द येत असेल क्रियापदाच्या रूपानं तर ते जे क्रियापद आहे ते क्रियापद या ठिकाणी म्हणजे त्याचा धातू बदलण्याचं काम जर कोणी करत असेल तर तो कर्त्यानुसार केला जात असेल तर त्याला म्हणायचं कर्तरी प्रयोग. काय म्हणायचं? कर्तरी प्रयोग. तरी सुद्धा त्याची व्याख्या घेताना आपण काय म्हणतो? कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार क्रियापदात बदल होतो तेव्हा त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात. तेव्हा त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात. कोणानुसार? कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषानुसार. कोणामध्ये बदल होतो तर क्रियापदात बदल होतो, आणि तो बघायचा आहे आपल्याला उदाहरण दाखल. म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण समजून घ्या पहिल्यांदा कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात. कर्तरी प्रयोगाचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक म्हणजे सकर्मक, दुसरा म्हणजे अकर्मक. परंतु इथे आपल्याला पाहायचं कर्त्याच्या लिंग, वचनानुसार क्रियापदात बदल होतो. आता तो बदल होताना कसा होतो ते आपण उदाहरण दाखल पाहूया. घेऊया. गोविंद गाय बांधतो. गोविंद गाय बांधतो. हे एक वाक्य. दुसरं वाक्य घेऊया. मृणाली नृत्य करते. आता हे 2 वाक्य
एका ठिकाणी पहिल्या वाक्यातला कर्ता घेतला आपण, तो कर्ता कोणत्या लिंगामध्ये येतो, कोणत्या वचनामध्ये येतो हे पाहण्यासाठी पूर्ण वाक्य वाचूया आणि वाक्यामधलं पहिल्यांदा आपण क्रियापद ओळखूया. गोविंद गाय बांधतो या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? बरोबर आहे. कोणतं आहे? बांधतो. बांधतो या शब्दामधला मूळ धातू कोणता आहे? तर बांध आहे. कोणता आहे? बांध. आता या ठिकाणी बांधणारा कोण आहे? तर बांधणारा सरळ सरळ आपल्याला दिसतो गोविंद. गोविंद वाक्यामध्ये कोण आहे? तर तो आहे कर्ता. कोण आहे? कर्ता. आता आपली व्याख्या काय म्हणते? कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदात बदल होतो. बदल होतो का नाही होत हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? गोविंद हा जर वाक्यामध्ये कर्ता आहे तर तो गोविंद कोणत्या लिंगामध्ये आहे? तर तो आहे पुल्लिंगीमध्ये. कोणत्या लिंगात आहे? पुल्लिंगी आहे. आणि त्याचं जर वचन बघायला गेलो तो कोणत्या लिंगात आहे? तर एक वचनात आहे. म्हणजे पुल्लिंगी आहे, एक वचन आहे, तो आहे वाक्यातला कर्ता. परंतु आता गोविंद या शब्दाच्या जागी जर आपण या ठिकाणी तिसरं उदाहरण म्हणजे गोविंद गाय बांधतो या वाक्याचं स्पष्टीकरण घेतलं तर इथे आपण काय म्हणूया? असं म्हणूया आपण, संजना गाय बांधते. बघा मित्र, लक्ष द्या. पहिल्या वाक्यातला गोविंदच्या जागी आपण जर संजना हा शब्द घेतला तर बांधणारी कोण? संजना. वाक्यात कर्ता तीच आहे. परंतु इथे होता पुल्लिंगी, इथे घेतला आपण स्त्रीलिंगी. काय घेतला? स्त्रीलिंगी. जर समजा स्त्रीलिंगी रूप घेतलं तर या ठिकाणी क्रियापदाच्या रूपामध्ये आपण म्हटलेलं आहे क्रियापदात बदल होतो. कोणानुसार? कर्त्याच्या लिंग वचनानुसार. आपण काय बदललं? लिंग बदललं. गोविंदच्या जागी काय घेतलं? संजना घेतलं. आणि संजना गाय बांधते म्हणजे बांधतोच्या जागी काय झालं? बांधते. याचा अर्थ क्रियापदामध्ये काय झाला? बदल झाला. काय झाला? बदल झाला. आता या दोघांच्या ऐवजी आपण काय करूया? दोघं एका ठिकाणी बसण्यासाठी आपण त्यासाठी सर्वनाम वापरूया. काय वापरूया? सर्वनाम वापरूया. म्हणूया आपण ते गाय बांधतात. लक्षात घ्या, गोविंद च्या जागी संजना घेतलं तर क्रियापदाचं रूप बांधतोच बांधते झालं. या ठिकाणी आता आपण ते घेतलं तर वाक्य क्रियापदाचं रूप लगेच बांधतात असं झालं. कसं झालं? बांधतात झालं. म्हणजेच बांधतो, बांधते, बांधतात. जर समजा वाक्याच्या कर्त्यानुसार क्रियापदात बदल होत असेल म्हणजेच इथं आपण ते म्हणत असताना इथं पुरुष घेतला आणि पुरुषानुसार सुद्धा याच्यामध्ये बदल होताना आपल्याला दिसतो. म्हणजेच वाक्यामध्ये कर्त्यानुसार क्रियापदात बदल होतो म्हणजे तो असतो धातुरूपेश. कोण असतो? धातुरूपेश. आणि अशा वाक्याला आपण सरळ सरळ म्हणूया कर्तरी प्रयोग. कोणता प्रयोग म्हणूया? कर्तरी प्रयोग. दुसरी एक मी छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्याही वेळेस कर्तरी प्रयोग असतो तेव्हा त्यामध्ये 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो. प्रथमांत म्हणजे पहिल्या विभक्तीत असतो. कर्ता हा प्रथमांत असतो. दुसरी गोष्ट अशी आहे की जर कर्तरी प्रयोग असेल तर कर्तरी प्रयोगामध्ये येणारा जे कर्म आहे हे कर्म प्रथमांत किंवा द्वितीयांत असते. प्रथमांत किंवा द्वितीयांत असते. म्हणजेच प्रथमा विभक्तीत असू शकते, द्वितीय विभक्तीत असू शकते. या ठिकाणी आपण पहा, गोविंद गाय बांधतो यामध्ये बांधणारा कोण? गोविंद. बांधण्याची क्रिया कोणावर झाली? गायीवर झाली. म्हणजे गाय काय वाक्यात? कर्म. आणि गायीला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नाही म्हणून ते काय? प्रथमांत आहे. कसं आहे? प्रथमांत आहे. दुसरी गोष्ट, दुसरं वाक्य आपण समजून घेतलं नाही ते म्हणजे मृणाली नृत्य करते. मृणाली नृत्य करते. आता या ठिकाणी करते या शब्दातला मूळ धातू आहे कर आणि करला आपण नारा नारी नारे प्रत्यय लावून प्रश्न जर केला तर करणारी कोण? तर मृणाली. मृणाली कोण आहे वाक्यात? करता आहे. परंतु मृणालीच्या जागी या ठिकाणी जर आपण घेतलं असतं की अक्षय नृत्य करतो, क्रियापदाचं रूप काय झालं असतं? करतो. म्हणजेच या ठिकाणी लिंग बदलल्याच्या नंतर पुन्हा करतो हे क्रियापदाचं रूप झालं असतं. म्हणजेच कर्त्यानुसार क्रियापदात जर बदल होत असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. म्हणून इथे लक्षात घ्या की कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो. इथं अक्षय आहे, इथं मृणाली आहे, इथं गोविंद आहे, इथं संजना आहे आणि इथं ते आहे. म्हणजेच कर्तरी प्रयोगात कर्ता हा प्रथमांत असतो. जर कर्म येत असेल तर ते प्रथमांत किंवा द्वितीयांत असते. कसं असते? प्रथमांत किंवा द्वितीयांत असते. तिसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की वाक्यामध्ये ज्याही वेळेस क्रियापदाचं रूप येते ते बहुतेक वेळा, बहुतेक हा शब्द लक्षात ठेवा, बहुतेक वेळा ते मात्र वर्तमान काळीच असते.
कोणत्या काळात असते? वर्तमान काळात. लक्षात घ्या. गोविंद गाय बांधतो. बांधतो ही क्रियापदाची क्रिया आपल्याला केव्हा दर्शवते? आता घडताना दर्शवते, म्हणजेच ती काय क्रिया दर्शवते? वर्तमान काळ दर्शवते. पुन्हा मृणाली नृत्य करते, म्हणजे याचा अर्थ कधी करते? सध्या तिची क्रिया चालू आहे, म्हणजे वर्तमान काळ दर्शवते. नंतर संजना गाय बांधते, त्याच्यातही दर्शवते. ते गाय बांधतात. बांधतात या क्रियापदाच्या रूपामध्ये सुद्धा काय दर्शवलेलं आहे? की ती क्रिया सध्या चालू आहे. चालू आहे म्हणजेच तो काळ कोणता असतो? वर्तमान काळ आहे. म्हणून हे तीन गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर कर्तरी प्रयोग अगदी सोपा ओळखायला तुम्हाला आहे. परंतु या कर्तरी प्रयोगामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात, आणि ते प्रकार कोणते आहेत ते आपण समजून घेऊया. जाऊया पुढे. बघा आता कर्तरी प्रयोगाचे प्रकार. यशवंत मनोहर एका कवितेत म्हणतात, वस्तीत माझ्या मी एकटा मशाली, पुसतात मजला माझी खुशाली. मित्र हो, अभ्यास करत असताना बारकाईचे जे मुद्दे आहेत ते जर व्यवस्थित तुम्ही अभ्यासले तर 100% मी सांगतो तुमचा प्रश्न चुकणार नाही. एक प्रश्न एक वर्ष, 2 वर्ष आपला पिछा सोडत नाही. आपण काय करतोय? वाचतो वरच्यावर आणि पुढे जातो. ज्यावेळेस तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होते त्यावेळेस निश्चितपणे तो तुमचा मार्क जाणार नाही, याची मी शाश्वती तुम्हाला देतो. तर बघूया आपण कर्तरी प्रयोगाचे प्रकार. आता या ठिकाणी प्रकार, या ठिकाणी आपण पाहतोय ते प्रकार आहेत दोन. किती येतं? दोन. दोन प्रकार कोणते? तर एक आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. बघा, याच्यामधला आपल्याला घ्यायचा आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. कोणता प्रयोग घ्यायचा? सकर्मक कर्तरी. लक्षात घ्या, या ठिकाणी आपण जर विचारात घेतलं तर आपण असं म्हणूया की सकर्मक कर्तरी. बघूया आपण सकर्मक कर्तरी. सकर्मक म्हणजे काय? तर लक्षात घ्या, स म्हणजे आहे आणि कर्म म्हणजेच या ठिकाणी ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्या वाक्याच्या कर्तरी प्रयोगाला सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. आता कर्तरी प्रयोग काय असते हे तुमच्या लक्षात आलं असेल, कारण कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथमांत असतो. कर्त्यानुसार क्रियापदात बदल होतो. क्रियापदाचं रूप हे वर्तमानकाळी असते, आणि जर समजा कर्म वाक्यामध्ये असेल तर ते प्रथमांत किंवा द्वितीयांत असते. त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे, आणि त्या जर लक्षात राहत असतील तर या ठिकाणी सकर्मक कर्तरी प्रयोग आपल्याला सहज समजेल असं आपण या ठिकाणी म्हणता येईल. बघा, आता राजा प्रधानास बोलला. नंतर दुसरं वाक्य. आता सकर्मक कर्तरी प्रयोग होण्यासाठी इथे काय असावं लागते? कर्म. म्हणून त्याची व्याख्या पण आपण करतो. ज्या कर्तरी प्रयोगात कर्म आलेलं असते त्या कर्तरी प्रयोगाला सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. ज्या कर्तरी प्रयोगात कर्म आलेले असते, बघा लक्षात द्या, ज्या कर्तरी प्रयोगात कर्म आलेलं असते त्याला काय म्हणतात? सकर्मक कर्तरी. कोणता कर्मणी? कर्तरी, सकर्मक कर्तरी. मग राजा प्रधानास बोलला या वाक्यामध्ये कर्म आलं का हे आपण शोधूया आणि नंतर पुढे जाऊया. राजा प्रधानास बोलला, मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की कर्म ज्याला ओळखता येतं त्याला वाक्यातली रचना कळते. कर्ता ओळखता आला पाहिजे, कर्म ओळखता आलं पाहिजे. म्हणून राजा प्रधानास बोलला, कोणताही क्रियापदाचं रूप? बोलला. कोणता आहे? बोलला. म्हणून या ठिकाणी घेऊया आपण बोल, हा मूळ धातू आहे. आता मी तुम्हाला मागच्या तासिकेला सांगितलं, ज्या व्यक्तीला शॉर्ट ट्रिक्स माहित असेल तरी सुद्धा त्यांनी कर्म ओळखण्याची घाई करायची नाही. कर्ता ओळखण्यासाठी काही सेकंद तुमचे जाणार आहे, परंतु तुमचा घाईमुळे प्रश्न चुकू शकतो. म्हणून इथे आपण पहिल्यांदा कर्ताच ओळखायचा. मग बोल या धातूला आपण या ठिकाणी कर्ता ओळखत असताना काय लावतो? बरोबर, काय लावतो? नारा, नारी, नारे. म्हणून इथं लावूया नारा, नारी आणि नारे. प्रश्न कोण विचारूया? आपल्याला काय भेटल? वाक्यातला कर्ता भेटल. काय भेटल? कर्ता भेटल. मग आता कर्ता वाक्यात कोण आहे ते पाहूया. बोलणारा कोण आहे? राजा आहे. कोण आहे? राजा आहे. मग राजा हा वाक्यामध्ये कर्ता आहे. कोण आहे? कर्ता आहे.
कर्त्याची क्रिया पुढे जाऊन कोणावर घडते त्यासाठी आपण याच धातूला काय प्रत्यय लावत असतो? कोणता? हा बरोबर आहे, कोणता? न्याची प्रत्यय. म्हणून इथं म्हणूया आपण बोलण्याची क्रिया कोणावर झाली. बोलण्याची क्रिया कोणावर झाली. आता कोणावर झाली? कोणावर झाली? प्रधानावर. कोणावर झाली? प्रधानावर. म्हणून इथं प्रधान वाक्यामध्ये काय आहे? कर्म आहे. वाक्यात काय आहे? कर्म आहे. मग जर समजा राजाची क्रिया पुढे जाऊन ज्या शब्दावर घडते आणि सोसण्याचं कार्य करतो, म्हणजेच राजा प्रधानास बोलला, प्रधानावरती क्रिया होते कर्माची, म्हणून वाक्यामध्ये प्रधानास हे वाक्य काय? कर्म आहे. कोणतं आहे? कर्म आहे. आणि याला लागलेला सप्रत्यय मी तुम्हाला सांगितला की ज्यावेळेस एखादी क्रिया पुढे जाऊन घडते आणि जे कर्म येते ते प्रथमान किंवा द्वितीयांश येते, म्हणजे जिथं लागलेला सप्रत्यय हा कोणत्या विभक्तीचा आहे? तर द्वितीय विभक्तीचा आहे. आता लक्षात घ्या, वाक्यात कर्म आलं म्हणून या कर्तरी प्रयोगाला सकर्म कर्तरी असं म्हणायचं. पण कर्तरीच का म्हणायचं? तर लक्षात घ्या, राजा हा, मी तुम्हाला सांगितलं, कर्तरी प्रयोगात कर्ता हा प्रथमान असतो. राजा या शब्दाला कुठलाच प्रत्यय लागला नाही, म्हणजे राजा हा कर्ता कसा आहे? प्रथमा विभक्तीत आहे. दुसरी गोष्ट, बोलला या ठिकाणी क्रियापदाचं रूप तुम्ही म्हणत असाल आता वर्तमान काळी नाही, ते दर्शवते भूतकाळी, म्हणजे याचा अर्थ ही क्रिया आहे का? तर मी तुम्हाला तिसरं लक्षण लिहून देत असताना म्हणलं बहुतेक वेळा. काय? बहुतेक वेळा त्या ठिकाणी कशामध्ये येते? वर्तमान काळामध्ये येते. परंतु हे वाक्य मुद्दामून वेगळ्या पद्धतीचं तुमच्या समोर स्पष्ट केलं. जर तुम्ही म्हणत असाल तेच लक्षणं लागू या ठिकाणी का पडत नाही तिन्ही बी, तर ते या ठिकाणी कर्ता दिसतोय, कर्म दिसते, परंतु वर्तमान काळामध्ये मात्र क्रियापद दिसत नाही. हे लक्षात ठेवा. आणि याच्यामुळेच आपले प्रश्न चुकतात. कारण कधी कधी काय असतं, आपल्याला जसं सांगितलं तसंच आपण लक्षात ठेवतो. मित्रहो, इथं हे पण लक्षात ठेवा की कर्ता हा प्रथमांत आहे, कर्म आहे तर त्याला सप्रत्यय लागलेला आहे. आणि बोलला म्हणजेच या ठिकाणी बोलतो असं न घेता राजा प्रधानास बोलतो, लगेच काय झालं असतं? लगेच या ठिकाणी वर्तमान काळ दर्शवला असता. काय दर्शवला असता? वर्तमान काळ दर्शवला असता. पण बोलला ही क्रिया पूर्ण करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला, म्हणून या ठिकाणी लागलेला ला प्रत्यय असं गृहीत धरू नका की ते भूतकाळ दर्शवते. तर मग दुसरा काही एखादा प्रयोग आहे का? तसं नाहीये. मग आपण पुढची उदाहरणं समजून घेऊया. बघा, पोलीस चोरास पकडतो. आता या ठिकाणी हे एक उदाहरण, आणि तिसरं एक उदाहरण घेऊया आपण. वाघ हरिणाला धरतो. पकडतो ऐवजी धरतो येऊया. ठीक आहे. आता पोलीस चोरास पकडतो या वाक्यामध्ये क्रियापद कोणता आहे? पकडतोय. मूळ धातू कोणता आहे? पकड. पकडणारा कोण आहे? तर पोलीस आहे. पोलीस कोण वाक्यात? कर्ता आहे. कर्त्याची क्रिया पुढे जाऊन कोणावर घडते त्याच्यापूर्वी आपण पाहूया पोलीस या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणता? कोणताच नाही, म्हणजेच त्याचं या ठिकाणी तो प्रथमांत आहे. कसा आहे? प्रथमांत आहे. आता पोलिसाची क्रिया पुढे जाऊन कोणावर घडते म्हणून पकड या शब्दाला न्याची प्रत्यय लावूया. पकडण्याची क्रिया कोणावर झाली? चोरास, म्हणजेच या ठिकाणी लागलेला सप्रत्यय हा काय दर्शवतो आपल्याला? कर्माला लागलेला प्रत्यय, परंतु त्यातही तो द्वितीयचा प्रत्यय. कशाचा प्रत्यय? द्वितीयचा प्रत्यय. मग जे आपण लक्षणं बघितली होती की कर्ता प्रथमांत पाहिजे, कर्म असेल तर ते प्रथमांत किंवा द्वितीयांश पाहिजे, आणि पकडतो हे क्रियापदाचं रूप मात्र आता त्याची क्रिया ती सुरू आहे पकडण्याची. चोर पळतोय त्याच्या मागे पोलीस धावतोय, चोर पळतोय त्याच्या मागे पोलीस धावतोय. पकडतो म्हणजे ती क्रिया त्याची पकडण्याची सुरू आहे, म्हणून या ठिकाणी आपण म्हणूया हे कसं आहे? वर्तमान काळी आहे. क्रियापदाचं रूप कसं आहे? वर्तमान काळ दर्शवते, म्हणजेच या ठिकाणी तिन्ही लक्षणं लागू पडतात, म्हणून हा काळ कर्तरी प्रयोग आहे. आणि याच्यामध्ये कर्म आलं म्हणून या दोन्ही उदाहरणाला आपण कोणतं म्हणतो? सकर्मक कर्तरी म्हणतो. काय म्हणतो? सकर्मक कर्तरी. तिसरं उदाहरण समजून घेऊया. वाघ हरिणाला धरतो. क्रियापद कोणतं आहे? धरतो. म्हणजेच धर. धर या धातूला नारा नारी नारे प्रत्यय लावा. प्रश्न कोण विचारा? धरणारा कोण? वाघ. वाघ कोण आहे वाक्यात? कर्ता. आणि कर्त्याला लागलेला प्रत्यय आहे का? नाही, म्हणजे प्रथमांत आहे, म्हणजेच या ठिकाणी तो कर्तरी प्रयोग आहे. ज्या वाक्यामध्ये कर्ता प्रथमांत असेल तो कर्तरी प्रयोग असतो, हे लक्षात ठेवायचं. आता वाक्यात जर कर्म आलेलं असेल तर तो सकर्मक ठरतो, म्हणून आपण कर्म आला का बघूया. धरण्याची क्रिया कोणावर झाली? हरणावर झाली, म्हणून हरिण वाक्यामध्ये काय? कर्म आहे. आणि कर्म या शब्दाला इथं लागलेला ला प्रत्यय हा प्रत्यय द्वितीयचा दर्शवतो, आणि धरतो ही क्रिया म्हणजेच
हरण सुद्धा पुढे पळते आहे आणि त्याच्या मागे वाघ त्याला पकडण्यासाठी धरण्यासाठी धावतोय, म्हणजे ती क्रिया आपल्या प्रत्यक्ष समोर दिसते आहे. म्हणून या ठिकाणी ते वर्तमान काळ आपल्याला दर्शवतो. म्हणून अशा तिन्ही गोष्टी लागू पडणारी ही उदाहरणं आपल्याला दिसतात. इथे मात्र जाऊ नका आणि इथे म्हणत असाल की पहिल्याच वाक्यामध्ये सर तुम्ही आम्हाला कन्फ्युज केलं, होऊ शकत नाही. राजा प्रधानास बोलतो आणि बोलला, बस एवढाच फरक केला आणि तेवढाच फरक परीक्षेत सुद्धा केला जातो मित्र, आणि त्याच्यामुळे आपले प्रश्न चुकतात. म्हणून लक्षात घ्या, ज्या वाक्यामध्ये ज्या कर्तरी प्रयोगामध्ये कर्म आलेलं असते त्याला आपण कोणता कर्तरी प्रयोग म्हणतो? सकर्मक कर्तरी म्हणतो. आता आपण पाहूया आकर्मक कर्तरी. अकर्मक कर्तरी लक्षण तीच लागू पडणार. या ठिकाणी लक्षात घ्या, अकर्मक कर्तरी म्हणजे अ म्हणजे नाही आणि कर्मक म्हणजे कर्म. मग सरळ सरळ याची व्याख्या, ज्यामध्ये कर्म आलेले नसते किंवा कर्माची जरुरी नसते त्याला आपण या ठिकाणी सरळ सरळ काय म्हणणार? अकर्मक असे म्हणणार. ज्यामध्ये कर्म आलेले नसते, कर्म आलेलं नसल, अशा वाक्यातला प्रयोग हा कोणता असतो तर पुढे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला पुन्हा सांगेन. कारण की सकर्मक अकर्मक जसे कर्तरी प्रयोगाचे प्रकार आहेत तसेच भावी प्रयोगाचे सुद्धा प्रकार आहेत. परंतु मित्रहो, या ठिकाणी समजून घेत असताना आपण 2-3 उदाहरणं या ठिकाणी समजून घेऊया, पुढे जाऊया. कर्म आलेलं नसते परंतु बाकीची जी लक्षणं आहेत ती लक्षणं त्याला लागू पडतात की नाही पडत हे आपण समजून घेऊया. लक्षात घ्या, राजाला मुकुट शोभतो. नंबर 2, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. तिला लाल रंग आवडतो. हे 3 उदाहरण आपण बघूया मित्र. बघा, राजाला मुकुट शोभतो, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो आणि तिला लाल रंग आवडतो. या वाक्यामध्ये आपल्याला मी तुम्हाला सांगितले की कर्म ओळखण्यासाठी घाई करू नका. कर्म जरी ओळखायचं असलं तरी पहिले कर्ता ओळखा. जर डायरेक्ट तुम्ही कर्म ओळखायला गेले आणि त्या वाक्यामध्ये जर कर्म नसेल आणि तुम्हाला सांगितलं की खालील वाक्यातील कर्म ओळखा आणि कर्म ओळखायला गेले, जिथं कर्ता असतो तिथंच कर्म जर दिसत असेल तर वाक्यात कर्म नसते. बघूया आपण. राजाला मुकुट शोभतो, क्रियापद कोणता आहे? शोभतो. मूळ धातू कोणता आहे? शोभ. शोभ या शब्दाला नारा नारी नारे प्रत्यय लावा, प्रश्न कोण विचारा. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, कोण प्रश्न विचारल्याच्या नंतर इथं आपल्याला वाक्यातला कर्ता भेटत असतो. काय भेटत असतो? कर्ता भेटतो. मग शोभणारा कोण आहे? राजा की मुकुट? मुकुट. म्हणून वाक्यामध्ये बरेचसे विद्यार्थी सांगतात शोभणारा कोण? तर राजा. राजा हा वाक्यामध्ये कर्ता नाही मित्र. तर मित्र या ठिकाणी कर्ता कोण आहे? तर मुकुट आहे. म्हणून कर्ता मुकुट आहे आणि मुकुट या शब्दाला कुठलाच प्रत्यय लागलेला नाही. म्हणून समजून घ्यायचं की तो कर्तरी प्रयोग आहे. कोणता प्रयोग आहे? कर्तरी प्रयोग. आता इथे ज्या वेळेस कर्त्याला प्रत्यय लागत नाही, कर्ता प्रथमांत असतो, त्यावेळेस कितीही उदाहरणं असेल आणि त्यातला कर्ता ओळखत असताना प्रथमांत दर्शवत असेल तर तो कर्तरीच प्रयोग आहे. पण आता आपल्याला पुढे जायचंय की तो सकर्मक की अकर्मक. सकर्मक की अकर्मक. मग सकर्मक म्हणण्यासाठी याच्यामध्ये कर्म असावं लागतं. आणि मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलंय की कर्त्याच्या नंतर डायरेक्ट जर वाक्यातलं क्रियापद येत असेल तर वाक्यात बहुतेक वेळा कर्म नसते. मागच्या व्हिडिओतही मी तुम्हाला सांगितलं होतं, एक जर आपण नवीन कर्मणी नावाचा आपला प्रयोग जर सोडला तर बाकीची वाक्य ही आपल्याला कर्ता कर्म क्रियापद अशीच रचना दर्शवतात. कर्ता कर्म क्रियापद. मग कर्त्याच्या नंतर क्रियापद दर्शवते म्हणजे मनात कर्म नाही आहे. मग याचा अर्थ या वाक्यामध्ये कर्म नाही. म्हणून या वाक्याला आपण काय म्हणायचं? अकर्मक कर्तरी. पण काय म्हणायचं? अकर्मक कर्तरी. नंबर 2 वाचा. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. क्रियापद कोणतं आहे? दिसतो. मूळ धातू कोणता आहे? दिस. त्याला नारा नारी प्रत्यय लावा, प्रश्न कोण विचारा. दिसणारा, दिसणारी, दिसणारे कोण? कोण आहे मित्र? गुलमोहर. कोण आहे? गुलमोहर. गुलमोहर कोण आहे वाक्यात?
कर्ता आहे. आता तुम्ही म्हणत असाल कर्त्याच्या नंतर येणारा शब्द एक या ठिकाणी दिसतो, मग दिसण्याची क्रिया कोणावर झाली? कोणावर झाली? गुलमोहरवरच झाली. म्हणजे जर आपण न्याची प्रत्यय लावल्याच्या नंतर पुन्हा जर आपण त्याच ठिकाणी जात असेल तर वाक्यामध्ये कर्म नसते. काय नसते? कर्म नसते. म्हणजेच या वाक्यात कर्म नाही. म्हणजेच हा कोणता प्रयोग आहे? अकर्मक. आणि गुलमोहर या शब्दाला कर्ता असल्यामुळे कोणताच प्रत्यय नाही, म्हणून तो आहे कर्ता. कोणता? कर्ता. अकर्मक कर्तरी प्रयोग. तिसरं उदाहरण, तिला लाल रंग आवडतो. क्रियापद कोणतं? आवडतो. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. या ठिकाणी आवड या शब्दाला जर आपण नारानारी नारे प्रत्यय लावला, प्रश्न कोण विचारा, आवडणारा कोण? कोण आहे? लाल रंग आहे. कोणता आहे? लाल रंग. मग या ठिकाणी या कर्त्याच्या नंतर डायरेक्ट क्रियापद आलं म्हणजे वाक्यात काय नाही मित्रो? कर्म नाही. काय नाही? कर्म नाही. म्हणजेच ज्या वाक्यात कर्म नसते त्याला आपण अकर्मक असे म्हणतो. आणि अकर्मक हा कर्तरी होण्यासाठी लाल रंग हा या शब्दाला कुठल्याच प्रकारचा प्रत्यय लागला नाही. म्हणजे याच्यातला कर्ता प्रथमांत आहे. याच्यातला कर्ता प्रथमांत आहे. याच्यातला कर्ता प्रथमांत आहे. आणि ज्या वेळेस कर्ता प्रथमांत असतो आणि वाक्यात कर्म आलेलं नसते त्यावेळेस तो अकर्मक कर्तरी प्रयोग असतो. मला असं वाटते मित्रो, कर्तरी प्रयोग हा ज्या पद्धतीने तुम्हाला समजायला पाहिजे त्या पद्धतीने व्यवस्थित समजला असेल. म्हणून पुन्हा एकदा व्यवस्थित बघा, कारण कर्तरी प्रयोगावर येणारे प्रश्न आणि भावे प्रयोग आणि कर्तरी प्रयोगामध्ये झालेली जी गफलत आहे ती भावे प्रयोगाच्या वेळेस मी तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी दोन्ही मध्ये असलेला भेद, कर्मणी प्रयोगात प्रयोग कसा असतो, भावे प्रयोगात कसा असतो हे तुम्हाला त्यासमोर स्पष्ट करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहण्याला विसरत जाऊ नका. ज्या कोणी या ठिकाणी लाईक केलं नसेल ते लाईक करा. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चांगले चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील.